आजची रेसिपी आहे उंधियू. उंधियू ही भाजी खूप अप्रतिम चवीला. ही भाजी खास हिवाळी आणि मकर संक्रांतीसाठी बनवली जाणारी. तर आजची मकर संक्रांतीच्या आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. संक्रांती ही हिवाळ्याच्या शेवटी येते आणि उंधियू ही हिवाळ्यातील ताज्या भाज्या वांगी, रताळी, बटाटी, वाटाणा, पापडी अशा अनेक भाज्या घालून ही भाजी बनवली जाते. उंधियू ही अतिशय रुचकर भाजी, परंतु बनवायला किचकट असं आपल्याला वाटते. परंतु आज मी अतिशय सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ती आपण आज पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. उंधियू बनविण्यासाठी मी आज तुम्हाला 3 स्टेप सांगणार आहे. त्यातली पहिली स्टेप म्हणजे मेथीचे मुठिया बनवतात. तर ही क्लिप मी काल बनवली, परंतु ती माझ्याकडून डिलीट झालेली आहे. मुठियाची रेसिपी मी पुन्हा कधीतरी तुम्हाला दाखवेन. मुठियाची रेसिपी मी व्हिडिओच्या शेवटला सांगितलेली आहे. आता दुसरी स्टेप पाहूया. इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. स्वच्छ धुवून त्यानंतर चिरून घेतलेली आहे. थोडीशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे. तर ती मिक्सरच्या आपल्या भांड्यामध्ये घालूया. आलं, लसूण आणि मिरची घ्यायची आहे. आलं मी थोडंसं बारीक चिरून घेतलेलं आहे. लसूण घालायचं आहे आणि यामध्ये मी मसाला वापरणार नाही या भाजीमध्ये, तर त्यासाठी मिरची भरपूर घेतलेली आहे. तुम्हाला मसाला वापरायचा असल्यास तुम्ही वापरू शकता. मुलांना खाऊ द्यायचं असेल तर मिरची थोडी कमी वापरा. त्याचप्रमाणे इथे मी ओली हळद घेतलेली आहे आमच्या शेतीमधली. तर अशा प्रकारची ही हळद असते, लाल हळद. ही दुधामध्ये घालून सुद्धा आपण काढा करून पिऊ शकतो. तर इथे मी सोलून घेतलेली आहे आणि बारीक पीसेस करून ह्यामध्ये घातलेली आहे. तुमच्याकडे ओली हळद नसेल तर तुम्ही पाव चमचा हळद पावडर घालायची आहे. त्याचप्रमाणे 1 लिंबू घेतलेला आहे. तर ह्या लिंबूचा रस्सा ह्यामध्ये घालणार आहे. आता ह्या सीझनला मार्केटमध्ये मस्त ताज्या ताज्या ह्या उंधियूच्या भाज्या तुम्हाला मार्केटला मिळतील. 2 चमचे इथे मी धने पावडर घेतलेली आहे. 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा मीठ, 2 टीस्पून तीळ घ्यायचे आहेत. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, घरीच भाजून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. 1 टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून साखर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे पाणी न घालता मिक्सरला लावून घेणार आहोत. मिक्सरला मी थोडंसं फिरवून घेतलेलं आहे, परंतु यामध्ये मी वाटाणे घालणार आहे थोडेसे. तर मी वाटाणे विसरलेली आहे, ते आता घालूया आपण. अगदी थोडेसे पाववाटी वाटाणे घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. छानसं मस्त वाटून झालेलं आहे. एकदम बारीक पेस्ट करायची गरज नाही. हे पहा, मस्त वाटतं. आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया. ह्या चटणीमध्ये आपण नारळ घालणार आहोत. तुम्हाला नारळ ह्या मिक्सरमध्येच वाटून घ्यायचा असला त्याबरोबरच तरी काही हरकत नाही. तर बाउलमध्ये हे आपण आता काढून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरमध्ये थोडंसं नंतर पाणी घालून आपण ते भाजीमध्ये घालणार आहोत. तर आता ह्या चटणीमध्ये आपण हे नारळ घालायचं आहे. 1 वाटी मी नारळ घेतलेला आहे, किसलेला नारळ घेतलेला आहे. सुकं खोबरं असलं तरी काही हरकत नाही, तुम्ही ते मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. ही चटणी म्हणजे सारण तयार करून झालेलं आहे. तर आता तिसरी स्टेप म्हणजे आपण सगळ्या भाज्या चिरून घेणार आहोत. तर प्रथम आपण हे जे सारण आहे ते वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. त्यासाठी वांग्याचा असा देठ कापायचा आणि त्यानंतर आपण जशी वांगी भरतो, मी मागील एका व्हिडिओमध्ये शेंगदाण्याचा कूट घालून वांगी कशी भरायची, त्याचप्रमाणे आत्ताच्या ह्या सीझनला आमच्या ज्या वालाचे दाणे जे होतात त्या वालाच्या दाण्याने भरली वांगी कशी भरायची ती सुद्धा मी दाखवलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की पहा. तर आता हे देठ कापल्यानंतर अशा प्रकारे वरून हे चिरायचे आहेत. एकदम शेवटपर्यंत नाही चिरायचं. आणि त्यानंतर हे जे सारण आहे ते आपण त्या वांग्यामध्ये भरून घेणार आहोत. जशी आपली भरली वांगी असतात त्याप्रमाणे हे सगळं सारण त्यामध्ये थोडंसं भरून घेणार आहोत. जेवढं मावेल तेवढं भरायचं आहे. बाकी आपण दुसऱ्या भाज्यामध्ये ते सारण घालणार आहोत. आता ह्या सीझनला आमच्या वसईमध्ये वालाच्या शेंगा तयार व्हायला लागलेल्या आहेत, म्हणजे सुरुवात झालेली आहे. आणि मी मागे एका व्हिडिओमध्ये मुहूर्ताची भाजी सामविधी पद्धतीने अगदी परफेक्ट कशी बनवायची ती दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे भरली वांगी वालाचे दाणे घालून शेंगदाण्याचं कूट घालून देखील दाखवलेली आहे. तर त्याचप्रमाणे वालवणी यूट्यूबवर प्रथमच मी दाखवलेली आहे. तर ती तुम्हाला आमची वसईची पारंपरिक नक्की पाहायला आवडेल तुम्हाला. तर नक्की त्याची लिंक मी दिलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता.
तर आपली वांगी भरून झालेली आहेत. आता इथे मी मोठं बाऊल घेतलेलं आहे, त्यामध्ये इथे मी बटाटा घेतलेला आहे. तर एक मोठा बटाटा, त्याच्या अशा मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. उंधियूसाठी लागणारा सगळ्यात महत्त्वाची भाजी म्हणजे ही कोनफळ. तर हे कोनफळ 2 प्रकारचं असते. एक हे आमच्या शेतीमध्ये झालेलं आहे आणि एक जांभळ्या प्रकारचं असते. त्याचप्रमाणे हे रताळं आहे, हे देखील मी सोलून घेतलेलं आहे. तर कोनफळला थोडीशी खाज असते, त्यामुळे त्याचं साल जरा अशा प्रकारे हे कोनफळ आहे, तर त्याची साल जरा जाडसरच काढून घ्यायची आहे. प्रथम धुवायचं, त्यानंतरच ते चिरून घ्यायचं, नाहीतर ते थोडंसं चिकट होते. त्याचप्रमाणे इथे मी वालपापडी घेतलेली आहे. हे मी हरभराचे दाणे घेतलेले आहेत, हिरवे चणे. त्याचप्रमाणे हे वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत, हिरवे वाटाणे. आणि या तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, एक मोठं बाऊल. तर इथे सुरती पापडी वापरतात, पण ती सुरती पापडी मला काही मिळाली नाही. त्याचप्रमाणे लसणाची पात असते, ती देखील तुम्हाला मिळाली तर तुम्ही नक्की वापरा. आता हे सारण जे राहिलेलं आहे ते हे आपण ह्या सगळ्या चिरलेल्या भाजीमध्ये सगळं घालणार आहोत. तर ह्या भाजीपैकी तुम्हाला एखादी जरी नसली तरी काही हरकत नाही. वांगी, कोनफळ, तुरीच्या शेंगा, सुरती पापडी किंवा पापडी अशा जे मेन घटक आहेत ते तुम्ही वापरून ही भाजी बनवू शकता. खूप उत्तम होते. ह्यामध्ये मी लसूण वापरलेलं आहे. जे लोक लसूण खात नाही त्यांनी नाही वापरला तरी काही हरकत नाही, ही भाजी खूप टेस्टी लागते. तर हे सगळं आपण आता मिक्स करून घेऊया. सगळ्या भाज्यांना हे सारण लागलं पाहिजे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे सारण सगळं लावून झालेलं आहे भाज्यांना. त्याचप्रमाणे वांगी देखील भरून झालेली आहेत. आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. तर इथे मी कुकर घेतलेला आहे. ही भाजी आपण झटपट होण्यासाठी कुकरमध्ये करणार आहोत. तर ह्या उंधियूला जरा तेल जास्त लागते, तर इथे मी 1.5 चमचा मोठा तेल घातलेला आहे. तेल छान गरम झालेलं आहे. गॅस कमी करायची आहे. आणि 1 चमचा भरून ओवा घातलेला आहे. त्याचप्रमाणे 2 चमचे तीळ घालायचे आहेत. अर्धा टीस्पून हिंग घालायचं आहे. गॅस एकदम कमी आहे. तर आता त्यामध्ये हे सगळं आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत. किती सुंदर असा रंग आहे, हिरवागार असा मस्त रंग आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स केल्यावर आपण ह्यावर कुकरचं झाकण आहे ते झाकण न लावता असंच 1 मिनिटभरासाठी ठेवून देणार आहोत. 1 मिनिटानंतर हे झाकण काढायचं आहे. पुन्हा एकदा चमचा फिरवून घेऊया व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये वाटण केलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते पाणी ह्यावर घालायचं आहे भाजीमध्ये. भाजीला व्यवस्थित होईल एवढं पाणी घालायचं आहे, कारण आपण त्यानंतर झाकण लागल्यावर पुन्हा पाणी घालणार नाहीत आता. तर ती चांगली शिजली पाहिजे आणि खाली लागली पाहिजे नाही, त्यासाठी असं एवढा पाणी घालायचं आहे. त्यानंतर आता ही वांगी ठेवून द्यायची आहेत, भरलेली वांगी. हे सारण देखील घालूया आणि आता व्यवस्थित थोडीशी मिक्स करून घ्यायची आहे. थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण बघायचं आहे, खूप जास्तसुद्धा नको. तर ही उंधियू जी असते तर विदाऊट साखरेची सुद्धा, म्हणजे कोणाला गोड आवडत नाही, तर आम्हाला खूप गोड आवडते, त्यासाठी मी ती साखर घातलेली आहे. आणि आता चवीनुसार ह्या भाजीमध्ये आपण मीठ वापरलं नाही, सारणात वापरलेलं, तर पुन्हा 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपण गॅस मीडियम टू स्लो ठेवायची आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. ही भाजी तुम्ही पुरीबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा राईसबरोबर देखील खाऊ शकता. चवीला अप्रतिम असते आणि त्याचप्रमाणे सगळ्या भाज्याही आपल्या पोटामध्ये जातात. तर 1 शिट्टी आलेली आहे, आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत. तर ही उंधियूची अगदी सोपी अशी मी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. पारंपरिक पद्धतीने ती सगळ्या भाज्या त्या तेलामध्ये डीप फ्राय करून घेतात आणि त्यानंतर ते भाजी बनवतात. तर मी सोपी पद्धत, तेलामध्ये डीप फ्राय वगैरे केलेली नाही. तर 2 शिट्ट्या आलेल्या आहेत. आता मी गॅस बंद केलेला आहे. तर आपण हा प्रेशर आता काढायचा आहे आणि झाकण काढूया. भाजी कुकरमध्ये शिजवायला ठेवलेली, तर पहिली शिट्टी झाली तेव्हाच घरभर असा उंधियूचा सुगंध दरवळलेला आहे. आता आपण ह्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला घालणार आहोत. आपण तेव्हा सारणामध्ये घातलेला. त्याचप्रमाणे इथे मी 1 टीस्पून पुन्हा एकदा साखर घालत आहे, कारण उंधियूची भाजी गोड खूप छान लागते. आणि आता हे शेवटी मुठिया जे आपण फ्राय केलेले आहेत ते घालायचे आहेत.
तर भरपूर असे मुठिया घालायचे आहेत. ह्या मुठियाने ह्या भाजीला खूप टेस्ट येते. तर आता हे सगळं मिक्स करून घ्यावं आहे. अगदी अलगद मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी तुम्हाला एकदम सुक्की वाटली तर अगदी थोडंसं गरम पाणी त्यात घालायचं आहे आणि चमच्याने अगदी अलगद असं थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे. आणि ह्या वेळेला आपण पाणी घातलेलं आहे तर टेस्ट पाहायची आहे. तुम्हाला मीठ जर कमी वाटलं तर थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि आता कुकरचं झाकण न लावता अगदी वरच ठेवायचं आहे आणि गॅस पुन्हा एकदा चालू केलेली आहे आणि एक उकळी घ्यायची आहे फक्त मीडियम गॅसवरती. म्हणजे आपण ते मुठिया घातलेले आहेत ते त्यामध्ये मस्त असे मिळून येतात. तर मस्त अशी सुंदर रंग आलेला आहे. आपली उंधिया तयार झालेली आहे. तर नक्की तुम्ही ह्या सीझनमध्ये आता ही उंधिया भाजी बनवा आणि पुरी चपाती कशाबरोबरही खाऊ शकता आणि खूप टेस्टी अशी आपली भाजी झालेली आहे. तर नक्की तुम्ही ही भाजी बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अख्खी जोडी मेथीची घ्यायची, त्याची पानं तोडायची, त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायची पानं आणि ते पाने निथळवून घ्यायचं. मेथीची पानं बारीक चिरून घ्यायची, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची, त्यात पाऊण कप बेसन घालायचा, अर्धा कप गहू पीठ घालायचा, 1 चमचाभर रवा घालायचा, चवीनुसार मीठ, थोडंसं 1/4 हिंग घ्यायचा, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, टीस्पून ओवा, टीस्पून हळद, 1 चमचा मसाला, टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 2 टीस्पून तेल, 2 टीस्पून साखर, टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून तीळ, अर्धा लिंबूचा रसा, चिमूटभर सोडा घ्यायचा किंवा 1/4 टीस्पून. मेथी आणि कोथिंबीर चिरून घेतल्यावर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून ती व्यवस्थित मेथी चोळून घ्यायची. म्हणजे त्याचं पाणी जे सुटते त्यामध्ये हे सगळे इन्ग्रेडियंट आपण घालणार आहोत आणि जसा लागेल तसा थोडा थोडा पाणी घालायचं आहे. अगदी 2-3 स्पूनमध्ये ते पीठ आपलं मळून होते. पीठ अगदी आपण चपातीला मळतो त्याप्रमाणे मळायचं आहे. खूप सॉफ्ट नाही करायचं. हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि गोलाकार किंवा असे लांबट असे त्या आकारात आपण मेथी मुठे बनवायचे. मुठिया आपण भाजीमध्ये वापरणारच पण चहाबरोबर खायला सुद्धा खूप टेस्टी लागतात. तयार मुठिया तुम्हाला स्वीट फरसाणच्या दुकानात सुद्धा मिळू शकतील. आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.